विप्राच्या फेरव भट्ट विप्राच्या पोटी जन्मास आले श्री जगन्नाथ. रामा रामा हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघुत्तमा रामा 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 सीतापते रामा राम. दैगंगणात बुगडा नावाच्या प्रांती फेरव भट्ट विप्रांच्या सत्शुद्ध सात्विक अग्निहोत्री ब्राह्मणाच्या घरात जगन्नाथांचा जन्म झाला. जन्मापासूनच हा मुलगा विलक्षण बुद्धिमत्ता आणि पुरुषाची म्हणून जी काय सद्गुणी जी संपदा आहे ती पुरुषाची म्हणून भरभरून असलेले जगन्नाथ पंडित सगळ्या वेदांगात पारंगत असे. त्यांचे 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत होती असे ते जगन्नाथ पंडित. एके दिवशी त्यावेळेचं भारतातली परिस्थिती म्हणजे हिंदू धर्मासाठी फारच हयाकीची होती. सगळीकडे यवनांचंच राज्य होतं. त्यात आदिलशहाचा राज्यातली त्यावेळची गोष्टी जेव्हा आदिलशहा बादशाह होता त्यावेळच्या गोष्टीप्रमाणे जगन्नाथ पंडित हे तेलंगणाचे. आता हे ज्ञान मिळवण्यासाठी आणि आपला धर्म वाढवण्यासाठी म्हणून मला विद्यार्थी गोळा करायचे, विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आपला धर्म किती सुंदर आहे, किती चांगला आहे आणि माझं म्हणून नाही जगाच्या कल्याणाचं आहे हे मला लोकांना सांगायचं. पण त्याच्यासाठी मला धन हवं. आता ह्या धनसंचयासाठी जगन्नाथ पंडितांनी तेलंगणा सोडलं. अख्खं उत्तर ओलांडून दक्षिणेत आले. दक्षिणेतल्या कर्नाटकाचा त्यावेळच्या राजाच्या राज्य दरबारात जगन्नाथ पंडित उभे आहेत आणि जगन्नाथ पंडितांनी आपली विद्वत्ता सादर केली आणि त्यांना म्हणाले की मला धन पाहिजे, मला शाळा काढायची आहे, मला विद्यार्थी जमवायचे, विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, माझ्या धर्मकार्यासाठी मला हे धन पाहिजे, तुम्ही जे द्याल त्यातनं मी हे करेन. पण त्यावेळेचा कर्नाटकाचा राजा हा एकदम चिंगूस होता आणि त्यावेळचे त्यांचे जे आजूबाजूचे प्रधान मंडळी आहेत ते तयार नव्हते. मनुष्य तयार नसला की गडबड होते. त्यांनी यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही की हा आपलं हे यांचं सादर करतायत त्या राजाचं वेगळीकडे लक्ष. जगन्नाथ पंडित संतापले. त्यांना तुझ्याकडे राज्य आहे किंवा तू राजा आहे, तुझ्या राज्याचा आणि वैभवाचा संपत्तीचा लोभ आहे, अरे माझ्याकडे काय नाही, माझ्या विद्वत्तेचा लोभ आहे म्हणे. आणि जगन्नाथ पंडितांचं वाक्य आहे जर मी कविता करत असेन किंवा मी एखादं काव्य करत असेन तर माझं काव्य ऐकताना सरस्वती माता वीणा वाजवत असेल तर ती वीणा बाजूला ठेवून माझं काव्य ऐकते. असं हे माझं काव्य ऐकताना ज्यांची मान याने आनंदाने किंवा प्रोत्साहन देण्यासाठी डुलत नाही ती जिवंत मढी आहेत म्हणे. मला ऐकवतो ना तुझ्याकडे मी चाललो म्हणून. जगन्नाथ पंडित संतापून तिकडनं निघाले. अख्खं दक्षिण ओलांडून जयपुरात आले. जयपुराचं त्यावेळेचं जे राज्य होतं तो राजा हिंदू धर्माचा पुरस्कर्ता होता की त्याला हिंदू धर्म पटत होता, मान्य होता. त्यांनी यांची योग्य ते खातिरदारी केली, यांची सगळं यांचं ऐकून घेतलं की ह्यांना धन पण दिलं. पण तेव्हाचं जयपूरचं राज्य जे होतं ते आदिलशहाचं मांडलिक होतं म्हणून बंधनं यायची की हे करू नका, ते करू नका, असं सांगू नका, तसं सांगू नका, अशी बरीच बंधनं यायची की आता त्यांच्या मर्जीत ना, आपला धर्म त्यांच्या मर्जीत त्यांना कुठे पटणार आहे. म्हणून एक काय झालं आता बंधनं खूप वेगळी लागली. पण जगन्नाथांनी विचार केला की आता करायचं काय. त्यांची ही तळमळ बघून भगवंतानेच एक आयडिया दिली म्हणे. तसं बघायला गेलं तर भगवंताने त्या बादशाहाला सुचवलं. तर त्या दिवशी त्या आदिलशहाच्या बादशाच्या दरबारात ज्यांचे जे हाजी काजी मौलवी होते ना त्यांनी एकदा आदिलशहाला प्रश्न विचारला की म्हणे बादशाह सलामत परवरदिगार हम एक काम करते म्हणे, हम हिंदुओं के साथ शास्त्रवाद करते, उनका धर्म कैसा श्रेष्ठ है हमारा धर्म कैसा श्रेष्ठ है, हम उनके साथ युक्तिवाद करेंगे. आदिलशाह म्हणाला पावलं दिसतं, आपण आपला धर्म कधी समजून लोकांना सांगितलं, आपण फक्त बाटा नाही तर मारू नाही तर बाटवू याच कारणावर धर्म बदलला. आपलं तत्वज्ञान आपल्यालाच माहिती, त्यांना कुठं सांगशील. ते उसकी फिक्र मत करो, उसका जो मेन रहेगा, जो प्रमुख रहेगा, पंच हो पंचा आपला असेल, तुम्ही काळजी कशाला करता. आदिलशाह आता हे बाकीचे चढवणारे भरपूर असतात बादशाच्या आजूबाजूला, त्यांनी बादशाला चढवलं की हिंदूंचा आपण स्पर्धा ठेवू, आपल्या ह्याच्यात बोलवू. मग ठीक आहे. मग आदिलशाह बादशाह पण तयार झाले की चालेल आपण ठेवू अशी स्पर्धा, एक शास्त्रवाद ठेवू आपण इथे. तर शास्त्रावर ठेवलं तर तै शाही फरमान सुटले एक, तेने हिंदूस पडला धाक,
पळू लागले क्षेत्र असे क्षेत्र पळू लागले. आता काय करणार आता आणि पळणार कुठे? ह्या खोलीतनं त्या खोलीत गेल्यासारखं आहे. अख्ख्या देशात त्यांचीच सत्ता आहे. इकडनं तिकडे गेलं तरी तेच, तिकडनं इकडे आलं तरी तेच आहे. पळणार कुठे? म्हणून सगळ्या त्यावेळेच्या काशीच्या विद्वानांनी, जे विद्वत ब्राह्मणांनी, वेदपाठ्यांनी जगन्नाथ पंडितांचं नाव ऐकलं होतं की हा हिंदू धर्माचा उत्तम असा आहे की आपल्या सगळ्यांतर्फे हा जाऊन तिकडे वाद करू शकतो. आता वाद करायचा म्हणजे मनुष्य तयार पाहिजे. त्या तुमच्यासोबत मला वाद झाला तर तुमचा मुद्दा काय आहे हाच मला माहिती पाहिजे. बिना काय मुद्द्याची वाद कशी घालतात हेच कळत नाही. आता मग सगळ्या पंडितांनी जगन्नाथ पंडितांची भेट घेतली जयपुरात येऊन. जगन्नाथ पंडितांना सगळ्या विद्वानांनी सांगितलं की असा वाद ठेवा तुमच्यापर्यंत तर आलंच असेल. जगन्नाथ पंडित म्हणलं होय मला माहिती आहे. आपली सगळ्याची इच्छा आहे की आपलं नेतृत्व करणार तुम्ही जा, आम्ही तुमच्या बरोबर येतो, पण मुख्य तुम्ही. जगन्नाथ पंडित म्हणाले ठीक आहे करेन मी. मला उलट बादशाच्या दरबारात आपण जिंकलो तर किती मोठा सत्कार होईल, किती मोठं काय काय मिळेल, धन संपत्ती म्हणजे सगळं मिळेल. मग मला ती शाळा काढता येईल, मुलांना शिकवता येईल, सगळं माझं होऊन जाईल. मग ते म्हणाले ठीक आहे मी जाईन, पण एक अट आहे म्हणे हिंदू धर्म वाचवण्यासाठी जे काय करायला लागेल ते मी करेन. त्यासाठी जर माझं कुठे चुकलं तर मला सगळ्या विद्वानांनी सगळ्यांनी मला क्षमा करावी. ही अट माझी मान्य असेल तर मी जाईन. कारण त्यांना माहिती होतं की बादशाह सहसा काय आपण असा सोडणार नाही. ते म्हणाले ठीक आहे तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मग ठीक आहे म्हणे. आता बादशहाचं फरमान आलं की आमच्याबरोबर आमच्या पुराणावर वाद घालायला तुम्ही या म्हणून. इकडनं जगन्नाथ पंडितांनी बादशहाला पत्र पाठवलं की आम्ही वाद घालायला येऊ, पण आम्हाला 1 महिन्याची मुदत पाहिजे. तर असं पत्र घ्या की 1 महिन्यानंतर हा दिवस तुम्ही ठरवा, आम्ही त्या दिवशी दिल्लीत येऊन तुमच्याशी वाद घालू, म्हणजे आपण तो जो काय वाद आहे तो चालू ठेवू. बादशाह म्हणाला 1 महिना, हाँ ठीक है दे दो. बादशाह के आजूबाजूचे ये तो क्या 1 महीना में क्या ही समझ लेंगे, पंडित को कुरान समझने तक सालों बीत जाएंगे, 1 महीने में क्या करेंगे. तर त्यांना हे माहीत नाही आपल्याकडे 6 शास्त्र, 18 पुराणं, 18 उपपुराणं, 4 वेद हे सगळे त्यांच्या तो मुखगत होते. अशा जगन्नाथ पंडितांना 1 पुराण करायला 1 महिना भरपूर जागा. ते म्हणाले दे दो बादशाह सलामत, हाँ कह दो म्हणाले. बादशाहने मोहर उमटवली. बादशाहचा तो हाजी काजी कोण होता तो आला जयपुरात परत घेऊन की तुम्हाला 1 महिन्याची मुदत दिली. आता यावनी सत्तेचं भय काय होतं तेव्हा, अट काय होती, जर तुम्ही जिंकले नाही तर आमचे बनून राहा, आणि नाही बनले तर अशा नपुंसक प्रजेला आम्ही जगून देणार नाही म्हणून ठार करणार. जिंकले तर काय हा उल्लेखच नव्हता. जर हारगात तर मारणार, जगायचं असेल तर आमचे बनून जगा. कारण त्यांच्या मते हिंदू जिंकणारच नाही असं त्यांचा समज होता आहे की हे क्या जितेंगे असं समजल्यामध्ये ते त्यांनी फरमान काढलं. जगन्नाथ पंडितांनी ठीक आहे मी 1 महिन्यात येतो, माझं अट मान्य, मी येईन. जगन्नाथ पंडितांना आता सगळ्या जयपुरातल्या पंडितांनी, काशीच्या पंडितांनी, तिथल्या स्त्रियांनी प्रार्थना केली की जगन्नाथा खरंच जाशील तर बरं होईल. आपला धर्म किती निम पातळीला गेला आहे तो तुझ्यामुळे उच्चस्तरावर येईल, आणि यावनी सत्ता काय आहे हे आमच्यापेक्षा जास्त कोण नाही सांगू शकत. कारण स्त्रियांनी यावनी सत्ता जास्त हे केली. अरे पुरुषांचं जाऊन जाऊन काय जाईल, जीव जाईल, प्राण जाईल, धन संपत्ती जाईल, पण प्राणापेक्षा पलीकडे असलेलं शील जेव्हा गमवायची वेळ येते तेव्हा यावनी सत्ता काय आहे ही स्त्रियांना जास्त माहिती. म्हणून सगळ्या स्त्रियांनी आता स्त्रिया सगळे प्रार्थना करू लागल्या, स्त्रिया पुरुष सगळे अख्ख्या जयपुरात लोक प्रार्थना करू लागले देवाकडे की जगन्नाथाला सुखरूप इथपर्यंत ने आणि त्यांना ते शिकव, असं देवाला प्रार्थना करतायत. कोण? जगन्नाथ पंडित तर करतातच आहे, पण ह्या बाकीच्या स्त्रिया वर्ग सगळा जयपुरातल्या जात्यावर बसून ओळा जातोय, प्रार्थना करतात भगवंताला, नारायणाला. हे अविंद जिंकायचे यश दक्षिणला दे हरी, तुच होनिया मौलवी जाई भक्तास्तव जयपुरी. अशी प्रार्थना जात्यावर बसून ओव्या गात गात त्या स्त्रिया करत आहेत. आणि जेव्हा एखाद्या कामासाठी अख्खी सृष्टीचं म्हणजे अख्ख्या सृष्टीत एकच कामासाठी जेव्हा खळबळ उठते तेव्हा भगवंताला पण जाग येते. एक क्षीरसागरातनं नारायणाला जाग आली. नारायण साक्षात खाली आले जयपुरात मौलवीचा वेळ घेऊन.
कसे आगे म्हणे कसे आगे भगवंत आता मौलवी झालेत तर कसे आगे या या हे या कह के आगे पीछे हो रहे आता मौलवी झालेत ना भगवंत आता काय म्हणणार या हे या कह के आगे पीछे हो रहे दासगणु कहे भक्तन का प्रभु दासगणु कहे संतन का प्रभु फतेह करत है काज साहो जी राजा राम कहो जी असे भगवंत आगे जयपुराच्या पडक्या मशिदीत उतरले आणि जगन्नाथांना खबर लागली आता हा कुठलं मौलवी आलाय आपला धर्म सांगतोय म्हणजे तत्वज्ञान आपलंच होतं पण ते फारसी आणि उर्दू भाषेत सांगायचं होतं आता ते सगळं ऐकायला त्यांची माणसं कधीच जात नाही हे सगळं कुराणावरचं प्रवचन ऐकायला बसली हिंदूंचीच माणसं भगवंत काय सांगतायत भगवंत कुराणावर प्रवचन करतायत अरे न जा मस्जिद न रख रोजा न मर भूका अनय हक तू हे कहता जा अनय हक म्हणजे अहम ब्रह्मास्मी जे हिंदूंचं तत्वज्ञान आहे अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म त्यालाच उर्दूमध्ये अनय हक न जा मस्जिद न रख रोजा न मर भूका हुकुम है शाह कलंदर का अनय हक तू ये कहता जा हे ऐकायला आपलीच माणसं बसली आणि असं करत जगन्नाथ पंडित त्या कथेला बसले होते सगळी कथा झाल्यावर जगन्नाथ पंडितांना कळलं हा कुठला तरी विद्वान आहे हा खूप पुराणातला गाढा अभ्यासक आहे ह्यांच्याकडनं आपण पुराण शिकायला मिळालं तर मजा येईल आपण सगळं शिकूया म्हणून त्यांनी प्रार्थना केली की मला कुराण शिकायचं भगवंतांनी का शिकायचं आहे जगन्नाथ पंडित खोटं नाही बोलले मला तुमच्याशीच वाद घालायचा आहे आदिलशहाच्या दरबारातनं फरमान निघालं आहे की हिंदूंना वादाला बोलवा आणि जर आम्ही वादात हारलो तर मारणार आणि जिंकायचं असेल तर तुमचं होऊन जगा असं फरमान आहे म्हणून मला कुराण शिकायचं भगवंतांना आनंद झाला म्हणे खरं बोलयास म्हणून शिकवतो भगवंतांनी जगन्नाथांना कुराण शिकवलं आता शिकणारे जगन्नाथ आणि शिकवणारे जगाचे नाथ असं कुराण शिकवणं चालू झाले कुराण शिकले 1 महिन्याच्या आत कुराण मुखोद्गत केलं जगन्नाथांनी त्या दिवसाच्या आत आणि जेव्हा जयपुरात त्या वरच्या वाड्यात त्या राजवाड्यात ते राहायचे राजाकडे त्या राजवाड्यातनं ते बांग बिंग द्यायचे कुराणातली आयातीचे बांग बिंग द्यायचे तेव्हा ह्यांचे हाजी काजी मौलवी जायचं हा पंडित बांग दे रहा है हमारे मौलवी को भी ऐसा जमता नहीं क्या पंडित बांग दे रहा है तर अशी कुराणातली बांग द्यायची आणि असं शिकले कुराण आणि तो दिवस आला जवळ जमते का झाले ना राहणार ना हे पण कर